आहे। या स्फोटाप्रकरणी कंपनीचा मालक मलय मेहता यांच्या पत्नीला आज उल्हासनगरच्या क्राईम ब्रांचने अटक केली आहे। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। स्नेहा मेहता या अमुदान केमिकलमध्ये पार्टनर आहेत। उद्या मलय मेहता आणि स्नेहा मेहता या दोघांनाही कल्याण कोर्टात हजर करण्यात येणार आहे। या घडीची मोठी अपडेट आपण एनडीटीव्ही मराठीवर पाहताय। या स्फोटात 13 जणांचा बळी गेला होता आणि 4 कंपन्यांसह एक कारचं शोरूम सुद्धा जळून खाक झालं होतं। आणि याच्याच माहिती संदर्भात आपण थेट जाऊयात। अमजद खान आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। अमजद, असं कळतंय की स्नेहा मेहता यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि दोघांना उद्या कोर्टासमोर हजर केले जाणार आहे। काय अधिक माहिती आहे? डोंबिवलीतील अमुदान दुर्घटनेचा तपास उल्हासनगर क्राईम ब्रांच हे करीत आहेत। या प्रकरणात मलय मेहता जे अमुदान कंपनीचे मालक होते त्यांना 25 मेला अटक करण्यात आली होती। आता या प्रकरणात मलय मेहता यांची पत्नी स्नेहा मेहता हिला अटक करण्यात आली आहे आणि स्नेहा या कंपनीत पार्टनर आहे। आतापर्यंत या दुर्घटनेत 12 जणांचा जीव गेला आहे। एकीकडे अग्निशमन आणि पोलीस तपास सुरू आहे। दुसरीकडे उद्या या प्रकरणात उल्हासनगर पोलीस काय खुलासे करणार आहे हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। मलय आणि मेहता या दोघांना उद्या उल्हासनगर क्राईम ब्रांच कल्याण कोर्टात हजर करणार आहे। उद्या मलय मेहता याची पोलीस कोठडी संपणार आहे तर स्नेहा याला कोर्टासमोर हजर केले जाणार आहे। पोलिसांची मागणी असेल या दोघांना तपासासाठी कोर्टाने पोलीस कोठडी द्यावी। आता यांची वकील जे बचाव पक्षाचे वकील काय तर्क देतात ते पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या दोघांना उद्या कल्याण कोर्टात हजर करणार आहे। अगदी धन्यवाद अमजद दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण पाहतोय स्नेहा मेहता यांना सुद्धा आता अटक करण्यात आलेली आहे। त्या पार्टनर आहेत, मलय मेहता यांच्या पत्नी आहेत आणि इतक्या उशिरा त्यांच्यावर त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची गरज का भासली याचा खुलासा पोलीस कदाचित उद्या करू शकतील।